चांदोबातील गोष्टी. अरे वा, काय चांदोबातील गोष्टी? होय, चांदोबातील गोष्टी. चला पाहूया, चला ऐकूया चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी. चला चला पाहूया, चला ऐकूया चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी. राजकन्या एक सुंदर, राजकन्या एक सुंदर, दूर देशी दिसे स्वयंवर. दूर देशी फार पूर्वी असे स्वयंवर. राजा बोले, राजा बोले, राजा बोले. रूपवर माझी कन्या, रूपवर जो कोणी जिंके पण तत्पर, त्यालाच वरील ती सत्वर, त्यालाच वरील ती सत्वर, त्यालाच वरील ती. दूर देशी कोणे एकेकाळी असे स्वयंवर, असे स्वयंवर. चला पाहूया, चला ऐकूया, गंमत येईल खाशी चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी. अविचारी राजा त्याचा विचारी वजीर, चिंता करीतो पाहुनी विदूषकाची जंजीर. वजीर बोले, वजीर बोले, वजीर बोले. विनंती करू का महाराज, विनंती करू का. विदूषक अपुला गमत्या, विदूषक अपुला. तुमचा तो अतिप्रिय, त्याला नका करू शिक्षा, त्याचा विनोद करी आमचा कारभार हलका. अहो आमचा कारभार हलका, अहो आमचा कारभार हलका. नंतर येते दिलखे चकते विक्रमादित्य वेताळ, भली बुरी मायावी दुनिया अंधयाळू गोपाळ. कोणे एकेकाळी फार पूर्वी दूर देशी या उघडू ही शिदोरी. नवीन पिढीसाठी या दूर दूर देशी. चला पाहूया, चला ऐकूया चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी. नमस्कार, मी आरती देशपांडे. उत्तर अमेरिकेतील अक्षरभाषा या संस्थेतर्फे आयोजित चांदोबातील गोष्टी या कार्यक्रमाअंतर्गत गोष्ट सादर करीत आहोत. गुणांचे महत्त्व. विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. तो झाडाजवळ गेला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि मग स्मशानाच्या दिशेने मौनपणे चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला बेताळ त्याला म्हणाला, हे राजन, तुला माणसाच्या गुणग्राहकतेची चांगलीच परीक्षा आहे. परंतु कधी कधी ते गुण माणूस कोणत्या कुळामध्ये जन्माला आला आहे त्यावरून जोखले जातात. याचेच उदाहरण म्हणून तुला एक गोष्ट सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. प्राचीन काळी दंडकारण्यात राक्षसांची मोठी वस्ती होती.
त्या राक्षसांच्या मुखियाचे नाव होते गजनायक. त्याचा दरारा भीती सर्वदूर अशी होती की लोक केवळ त्याच्या नावाने चळचळ कापत असत. आणि त्यामुळे राक्षसांच्या वस्तीच्या आजूबाजूला जाण्याचे धाडस कोणीच करत नसे. ऐका ऐका ऐका, आज आपल्या राजाच्या जन्मदिनानिमित्ताने राजाने सर्व दंडकारण्यवासियांना भोजनाचे आमंत्रण केले आहे हो. ऐकलंस का वज्रदंता? गजनायक राजाने मेजवानीची दावत ठेवली आहे. आजच्या भोजनाची मजा काही वेगळीच असेल. लुसलुशीत ते मांस खाण्या राक्षस वस्ती जमली. लुसलुशीत ते मांस खाण्या राक्षस वस्ती जमली. न सांगे कोणा वज्रदंत तो घाल मेलती मनातली. घाल मेलती मनातली. घाल मेलती मनातली. ती मनातली. आई, आज तू कितीही हट्ट केलास तरी मी काही या दावतीला येणार नाही. मनुष्याचे मांस मी मुळे खाऊच शकत नाही. मला ना त्याची किळस वाटते. अरे वज्रदंता, असे म्हणून कसे चालेल? राजाच्या विरोधात जाऊन आपण काहीच करू शकत नाही. आणि मनुष्य मांस खाणे हा तर आपल्या जगण्याचा एक भाग आहे. नाही आहे, नाही. मला ना तुझे हे विचार पटत नाही. मनुष्य राक्षसांपेक्षा चांगले वागतात. कुणाचीही अनाठाई हत्या न करता न्यायनीतीने समाज व्यवस्था ठेवतात. मी यापुढे ठरवले आहे, राक्षसांसारखे राक्षसी वृत्तीचे अनुकरण न करता मनुष्यासारखे परोपकारी सहृदयी असे जीवन जगायचे. आणि त्यासाठी मी कोणत्याही अग्निदिव्यात जाण्यास तयार आहे. परोपकारासाठी आपुला जन्मच आहे सारा. परोपकारासाठी आपुला जन्मच आहे सारा. आयुष्याचे ध्येय गाठण्या वज्रदंत निघाला. आयुष्याचे खऱ्या अर्थी सोने करण्यासाठी वज्रदंताने राक्षसांना जात्याच अवगत असलेल्या मायावी मायेचा उपयोग करून मनुष्य जातीमध्ये एका सुंदर तरुण युवकाचा देह धारण केला आणि प्रसेन राजाच्या वेदंडपूर राज्यात प्रवेश केला. महावीर पराक्रमी वेदंडपूर राज्याचे राजा प्रसेन यांचे दरबारात आगमन होत आहे हो. महाराज, राज्याची एकूण व्यवस्था सुरळीत चालू आहे. आपण घालून दिलेल्या नियमांचे पालन सर्व जनतेकडून योग्य पद्धतीने आचरले जात आहे. काही मंडळी आपल्या भेटीत उत्सुक आहेत, पण त्यामध्ये सुधीर नामक तरुणास आपण जरूर भेटावे. प्रधानजी, काही खास कारण या युवकास भेटण्याचे? महाराज, हा युवक बुद्धिमान तर आहेच, पण त्याचा चातुर्यासोबत असलेला नम्रपणा वाखण्याजोगा आहे. तो आपल्याकडे राजदरबारी नोकरी मिळावी या हेतूने आला आहे. तसं असेल तर त्या युवकास राजवाड्यात पाचारण करा. सुधीरचे रूप तसेच नम्रता पाहून राजा प्रसेनही संमोहित झाला आणि त्याला राजदरबारी काम दिले. सुधीरला म्हणजेच वज्रदंताला अनायसे सुसंस्कृत कुटुंबात कसे राहतात, वागतात, बोलतात हे अनुभवायची, शिकून घ्यायची आयती संधीच मिळाली. मात्र हे सर्व शिकताना, या मानव जातीमध्ये वावरताना राक्षस जातीचा एकही अवगुण प्रकट होणार नाही याची काळजी सुधीर घेत राहिला. दिवस महिने सरत होते, तसतसे
आपल्या साहस, बळ, पराक्रम आणि चातुर्याने सुधीर राजदरबारातील तसेच राज्यातील लोकांची मने जिंकत होता. सर्व काही मंगलमय चालू असताना मात्र एक दिवस वेदंडपूर राज्याचा दूत एक बातमी घेऊन दरबारात आला. महाराज, दिग्विजयाच्या ईर्षेने सुषेण नामक राजा वेदांतपुरावर चाल करून येत आहे. बरीच राजांचे पतन करून विजय मिळवत तो कोणत्याही क्षणी वेदांतपुरात पोहोचेल. त्याच्याजवळ अफाट सैन्य साठा तसेच दारुगोळा आहे महाराज. मग या परिस्थितीमध्ये सुषेण याचा सामना आपण करूच शकत नाही, कारण एवढ्या मोठ्या फौजेपुढे आपला सैन्यसाठा फारच दुर्बळ आहे. मला तरी वाटते त्याच्याशी सध्या दोन हात करण्यापेक्षा महाराजांनी आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवावा. राज्य हातून गेले तरी ते परत मिळवता येईल, पण या क्षणी सिर सलामत तो पगडी 50. प्रधान कुमावत याचे बोलणे सुधीर ऐकत होता आणि या आणीबाणीच्या प्रसंगी प्रसेन राजाला म्हणाला, महाराज, मला कल्पना आहे समोर आलेली परिस्थिती फार काही चांगली नाही. तसेच आपल्याकडील सैन्यसाठा हा शत्रूच्या सैन्यसाठापुढे फारच कमी आहे. तरी देखील आपण मला शत्रूशी दोन हात करण्याची संधी द्यावी. मला विश्वास आहे माझ्याकडे असलेल्या मंत्रशक्तीने आणि बळाने मी शत्रूला नामोहरम करू शकतो. अरे, जर तू माझ्या आणि माझ्या प्रजेचे प्राण वाचवू शकलास आणि हे संकट दूर केलेस तर तुझे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. राजाची आज्ञा मिळताच सुधीर म्हणजेच वज्रदंताने पुन्हा एकदा मायेने भयंकर रूप धारण केले. स्वतःचा देह ताडा माडासारखा अकराय विक्राय बनवला. डोळ्यातून अग्नी बरसत होता, तर दात भाल्याच्या पात्यासारखे दिसू लागले. हे रूप घेऊन प्रचंड गर्जना करत लांब लांब पावले टाकत तो शत्रू सैन्यावर धावून गेला. त्याचे हे अजस्त्र रूप पाहून आणि शत्रूला उद्ध्वस्त करण्याची ताकद पाहून शत्रू सैन्यात हाहाकार माजला. अनेक सैन्यातील लोक चेंगरून मरून गेली. थोड्याच वेळात शत्रू नेस्तनाबूत होऊन गेला. सुधीरच्या या पराक्रमाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. लोकांच्या मनात सुधीरची प्रतिमा अजूनच उंचावली आणि यामध्येच प्रसेन राजाची राजकन्या सत्यवती सुधीरच्या शौर्यावर, रूपावर मोहित झाली. तिने आपल्या मनातील भाव राजा प्रसेनला सांगितले. घनघोर युद्ध ते झाले तुल्य बळांचे, पण सुषेण हरला मंत्रशक्तीच्या पुढे. विरले ते स्वप्न दिग्विजयी होण्याचे, अन सुधीर बनला सेनापतिया पुढे. ये सुधीर, ये. महाराज, तुझा पराक्रम पाहून मी खरोखरच धन्य झालो. तुला मी सैन्याचा सेनापती म्हणून नियुक्त करतो. तसेच तुझ्यावर अजून एक गोड जबाबदारी सोपवतो. ती म्हणजे माझ्या मुलीचा, राजकन्या सत्यवतीचा हात मी तुझ्या हाती देतो. महाराज, मोठ्या थाटामाटात राजाने आपल्या एकुलत्या एक मुलीचे, सत्यवतीचे लग्न सुधीरशी लावून दिले. यथावकाश त्यांना 2 पुत्ररत्नांची प्राप्ती झाली. सर्व काही सुरळीत चालू असताना परत एक राज्यावरील संकटाची बातमी घेऊन दूत राजवाड्यात आला. महाराज, 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 आपल्या राजधानीवर दंडकारण्यात राहत असलेले राक्षसी जमात आपल्यावर चाल करून येत आहे. सरहद्दीवरून लहान लहान मुले पळवून येत आहेत. महाराज, सगळीकडे अत्याचार माजला आहे. राजन, ह्या वेळेसही ही जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी, तशीच त्या राक्षसांशी 2 हात करण्याची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवावीत. राजाची आज्ञा मिळताच सुधीर एका खेडेगावी जाऊन सरहद्दीवर राहू लागला.
आणि त्याच रात्री एका राक्षसाने गावात प्रवेश केला. त्या राक्षसाला पाहून सुधीरनेही आपले मूळ राक्षसी रूप धारण केले आणि त्याला सामोरे गेला. काय रे, तू वज्रदंत ना? कुठे होतास इतकी वर्ष? हो, मीच वज्रदंत. सध्या सुधीर या नावाने मानवरूप धारण करून वेदंडपुरात राहतोय. अरे, आपल्यासारखा देह व शक्ती मानवाला जरी प्राप्त झाली नसली तरी कित्येक अनुकरणीय गुण व गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. मला त्यांच्यातले हे गुण, त्यांची राहण्याची पद्धत हे सर्व आवडते. म्हणूनच मी त्यांच्यातला एक बनून त्यांच्याबरोबर राहतो आहे. द्रोही, अरे मूर्ख माणसा, तू त्या क्षुद्र मानव जातीची स्तुती करून आपल्या कुळाविरुद्ध बोलतो आहेस? थांब थांब, तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. तो राक्षस वज्रदंताला मारायला धावला, परंतु मायावी शक्ती तसेच अनुभवातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग करत सुधीरने म्हणजेच वज्रदंताने त्या राक्षसाचाच नाही तर पुढे येणाऱ्या बऱ्याच राक्षसांच्या चालींचा चांगलाच समाचार घेतला. ही बातमी राक्षसांचा नायक गजनायकापर्यंत पोहोचली. वज्रदंताच्या कुलद्रोहाची तसेच इतर कृत्यांची सविस्तर बातमी गजनायकाला आधीच मिळाली होती. त्यामुळे वज्रदंताला कठोर दंड देण्याच्या उद्देशाने गजनायकाने एका संन्यासाचे रूप घेऊन वेदंडपुरात राजा प्रसेन याला भेटण्याच्या निमित्ताने प्रवेश केला. महाराज, चाल करून आलेल्या शत्रूंवर पुन्हा एकदा विजय मिळवून आपण अजिंक्य ठरला आहात याचा आम्हाला आनंदच आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे, ती म्हणजे आपल्या राज्यावर आणि आपल्या कुटुंबावर गेले कित्येक वर्ष एक महाभयंकर संकट घोंगावते आहे आणि हे संकट आपल्याला अप्रत्यक्षपणे हानी पोचवत आहे याची आपल्याला जराही कल्पना नसावी. महामुनी, जे काय आहे ते आपण स्पष्ट उलगडून सांगितले तर त्याचे निवारण करता येईल. हे राजन, एक राक्षस मनुष्य जातीचे रूप घेऊन आपल्या राज दरबारात आपल्या वैयक्तिक आयुष्यात वावरत आहे. तो लहान मुलांना भक्ष्य करून यमसदनी पाठवत आहे. माझ्या घरात या राजवाड्यात एक राक्षस वावरतोय, हे कसं काय शक्य? नाही नाही, यावर माझा जराही विश्वास नाही. आणि तसं असेल तर महामुनी, आपण त्याचे नाव स्पष्ट उलगडून सांगितले तर कृपा होईल. त्याचे नाव सेनापती सुधीर, आपला जावई, पण खरे रूप वज्रदंत, एक महाभयंकर राक्षस. नाही नाही, यावर माझा जराही विश्वास नाही. ज्याने मला वेळोवेळी दुष्टचक्रातून तारले, तो माझ्या मुलीसोबत, नातवंडांसोबत गुण्या गोविंदाने संसार करत आहे. असा सुधीर, एक वज्रदंत नावाचा राक्षस, यावर माझा जराही विश्वास बसत नाही. असे असेल तर तुमच्या सुधीरला आत्ताच्या आत्ता दरबारात पाचारण करा, म्हणजे खरे काय ते समजेल. संन्यासाच्या सांगण्यावरून राजाच्या संमतीने जेव्हा सुधीर दरबारात आला तेव्हा गजनायकाने मंत्रबळाने सुधीरला मूळ रूपात आणले. त्याचे ते भयंकर अकरा विकरा रूप पाहून दरबारातील सर्वच जण हादरून गेले. गजनायकाने दुष्ट बुद्धीने आपले मूळ रूप लोकांसमोर आणल्याचे पाहून सुधीरला राग आला आणि त्याने गजनायकाचा जागच्या जागी वध केला. वज्रदंताने पुन्हा सुधीरचे मानवी रूप धारण केले, परंतु सर्व मंडळींनी त्याचे राक्षस रूप पाहिले असल्याने त्याला राज्यातून हाकलवून द्यावे अशी विनंती राजासमोर केली. मला मान्य आहे, झाल्या प्रकारामुळे तुमच्या मनात वज्रदंताविषयी भय निर्माण झाले. तुम्ही सर्वजण दुःखी झाला आहात, परंतु तुमच्यापेक्षाही जास्त कष्ट दुःख हे सत्यवतीचे.
त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी सत्यवतीचा विचार हा अधिक महत्वाचा ठरतो. जेव्हा राजाने घडल्या प्रकाराविषयी सत्यवतीला विचारले तेव्हा पती सुधीरला हाकलवून देणे तिच्या आयुष्यातून तसेच राज्यातून तिला मान्य नव्हते. तिचा हा निर्णय अंतिम मानून राजा प्रसेन याने सुधीरला राजदरबारी आणि त्याचा मुलीचा जावई म्हणून राजवाड्यात राहू दिले. राजा, आपला पती एक राक्षस आहे कळले असूनही सत्यवतीने राक्षस वज्रदंताच्या तावडीतून स्वतःला वाचवण्याचा विचार का नाही केला? आणि राजा प्रसेनने मुलीच्या इच्छेला का मान दिला? या प्रश्नांची उत्तरे माहिती असूनही तू दिली नाहीस तर परिणाम तुला माहीतच आहे. तुझ्या डोक्याची 100 शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील. काही लोक जन्माने राक्षस असतात तर काही लोक वृत्तीने राक्षस असतात. सुधीर फक्त जन्मानेच राक्षस होता. त्याच्या कर्तृत्वावर आणि शौर्यावर भाळून सत्यवतीने स्वेच्छेने त्याच्याशी विवाह केला होता. तिला तिच्या पतीमध्ये राक्षसी वृत्ती ना कधी जाणवली ना कधी दिसली. तिची मुले सुद्धा वडील म्हणून त्याच्यासोबत खुश होती. अशा पतीला ती कशी सोडू शकली असती? तसेच प्रसेन राजावर सुद्धा सुधीरच्या उपकारांचे मोठे ओझे होते. त्याच्यामुळेच राज्याचे खऱ्या अर्थी रक्षण होत होते. त्याचे वेदंडपुरात असणे म्हणजेच शत्रूला 100 हात दूर ठेवण्यासारखे होते. शत्रूची वक्रदृष्टी वेदंडपुरावर पडणे केवळ अशक्य होते. त्याला राज्याबाहेर हाकलवून देणे म्हणजे शत्रूला निमंत्रण देण्यासारखे होते. ज्याच्यामुळे सत्यवती वैयक्तिक आयुष्यात सुखी समाधानी होती, ज्याच्यामुळे राज्याची घडी सुरळीत आणि बिनधोक चालू होती, त्या व्यक्तीला केवळ तो मनुष्य देहात जन्माला नाही आला म्हणून राज्याबाहेर काढायचे आणि आत्तापर्यंत त्याने दाखवलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करायचं, हे वर्तन नीतिमत्तेला धरून ठरले नसते. म्हणूनच राजाने मुलीचा सल्ला मान्य केला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होताच बेताळ प्रेताबरोबर नाहीसा झाला आणि झाडाला जाऊन परत लोंबकळू लागला. चला पाहूया, चला ऐकूया चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी, चांदोबातील गोष्टी.